नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे. अर्थात आपण इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अंतर्गत वृद्धी आणि विकास म्हणजेच इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट या कन्सेप्टच्या अनुषंगाने ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, वृद्धी आणि विकास याच्याशी संबंधित काही संकल्पना, निर्देशांक आणि त्याचं मापन, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय तुलना यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. वृद्धी आणि विकास हा प्रत्येक देशाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असणारा भाग असतो. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवरती कोणत्या देशाने किती तुलनात्मकरित्या वाढ केलेली आहे किंवा कशा पद्धतीने बदल झालेला आहे त्या अनुषंगाने वाहपोह होणं अपेक्षित असतं. या आंतरराष्ट्रीय बाबीमध्ये होणाऱ्या घडामोडीमध्ये कोणता देश किती अग्रगण्य आहे किंवा कशा स्थितीत असेल या संदर्भातील माहिती आपल्याला त्या संदर्भात घेता येऊ शकते निश्चितपणे. टॉपिक 1च्या अंतर्गतच किंवा ब्लॉक 1च्या अंतर्गतच इंट्रोडक्टरी पार्ट आहे. प्रस्तावनेच्या अनुषंगाने काही माहिती थोडक्यात त्या ठिकाणी दिलेली आहे. आर्थिक विकास घडताना कोणत्या कोणत्या बाबीवरती फोकस केला पाहिजे किंवा कशामधली स्थिती सध्याची कशी आहे ही काही देशांच्या बाबतीतली विचारात घेणं अपेक्षित असते. जर ग्रोथ चांगल्या पद्धतीने घडवून आणायची असेल तर आपल्याला कोणत्या बाबतीत योगदान दिलं पाहिजे किंवा जास्तीचं काम होणं अपेक्षित आहे, त्यातली गुंतवणूक जर वाढली तर आपल्याला किंवा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जसं भांडवली गुंतवणूक आपण म्हणूया ती जर जास्त झाली तर उत्पादन क्षमता ही निश्चित चांगली वाढू शकते. त्यामुळे आर्थिक वाढ, संकल्पना आणि मोजमाप, इकॉनॉमिक ग्रोथ कन्सेप्ट अँड मेजरमेंट या बाबतीत आपल्याला विचार करावा लागतो. आर्थिक वाढीची ही जी संकल्पना आहे, कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, ती दिलेली आहे. या अनुषंगाने प्रति व्यक्ती एकूण उत्पादन आणि आउटपुट त्याच्यातून एकूण एखाद्या व्यक्तीचं उत्पादन क्षमता किती आहे, म्हणजे जसं की ॲग्रिकल्चरमध्ये असं म्हटलं जातं की 1 हेक्टर जर ॲग्रिकल्चर असेल तर ती कितीने वाढ होऊ शकते किंवा कशी वाढ होऊ शकते. आणि दुसऱ्या बाजूला इंटरनल ग्रोथ जर होत असेल तर ती कितीनं होते किंवा कशी होते. अंतराळ आणि वेळेची तुलना, कम्पॅरिझन अक्रॉस स्पेस अँड टाईम, जर अंतराळ आणि वेळेची तुलनात्मकरित्या होणारे बदल या अनुषंगाने त्याच्यात विचार करावा लागेल. आर्थिक विकास आणि त्याचे निर्देशक या दृष्टीनं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इट्स इंडिकेटर्स ते किती आहेत किंवा कशा पद्धतीने वाढत आहेत ते निर्देशांकाच्या साहाय्याने, म्हणजे आर्थिक विकासाची पातळी आपण कुठपर्यंत गाठू शकतो, कशी गाठता येईल ते त्यामध्ये दिलेलं आहे. विकसनशील राष्ट्राची काही वैशिष्ट्ये आहेत. कमी दरडोई उत्पन्न आहे किंवा लो पर कॅपिटल इन्कम आपण म्हणतो, कमी उत्पादन आधार, लो मॅन्युफॅक्चरिंग बेस, इतर काही वैशिष्ट्ये आहेत. अदर फीचर्स दिलेले आहेत. विकसनशील राष्ट्राची काही वैशिष्ट्ये त्या अनुषंगाने असणारं लो पर कॅपिटल इन्कम म्हणजे कमी दरडोई उत्पन्न, कमी उत्पादन आधार, लो मॅन्युफॅक्चरिंग बेस म्हणजेच उत्पादनाचा जो आधार आहे किंवा लो मॅन्युफॅक्चरिंग बेस म्हणजे आपण उत्पादनाचा कमी खर्च असं म्हणूया, किंवा इतर काही कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स जे आहेत ते आहेत का, वैशिष्ट्य आहेत का, त्याचाही समावेश या विकसनशील राष्ट्राची स्थिती पाहताना आपल्याला समोर येणार आहे. पर कॅपिटल इन्कम, लो पर कॅपिटल इन्कम म्हणजे भारताचं किंवा काही मागासलेल्या देशांचं ज्यावेळेला आपण पाहतो, अल्पविकसित देशांचं पाहतो. विकसनशील राष्ट्रातल्या एकूण लोकसंख्येचा विचार करता दरडोई उत्पन्न हे कमी आहे. कमी उत्पादनाचा आधार, लो मॅन्युफॅक्चरिंग बेस म्हटलंय त्या ठिकाणी. इतर काही वैशिष्ट्यांमध्ये सुद्धा बाबी बघितल्यात. विकास आणि कल्याण, डेव्हलपमेंट अँड वेलफेअर कशा पद्धतीने होऊ शकतं किंवा एक कल्याणकारी अर्थशास्त्राची संकल्पना अमर्त्य सेन यांनी मांडलेली आहे. ते आपल्याला सर्व स्रोत आहे आणि त्या संदर्भातच त्यांना नोबेल पारितोषिक देखील अमर्त्य सेन यांना मिळालेला आहे. सहस्त्राब्दी विकास उद्दिष्टे आणि शाश्वत विकास याचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. सहस्त्राब्दी विकासाची जी काही उद्दिष्ट आहेत, द मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स त्याच्यात म्हटलेलं आहे. द मिलेनियम गोल्स म्हणजे मिलेनियम म्हणजे काही सहस्त्रामधील गोल त्याला म्हटलेलं आहे. शाश्वत विकासाचे काही उद्दिष्ट दिलेले आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने गोल्स अचीव करणं किंवा ध्येय
डोळ्यासमोर ठेवणं अपेक्षित आहे. याच विकासाच्या अनुषंगाने काही पॉईंट आपण हायलाईटच्या अनुषंगाने जर पाहिले तर त्याचे आर्थिक वाढीचे काही अर्थ आहे का आणि त्याचे मोजमाप कसे केले जाते हे स्पष्ट करण्याचं काम या उद्दिष्टांच्या अंतर्गत त्यांनी केलेलं आहे. विकासाच्या संकल्पनेवर तपशीलवार चर्चा करताना काही मांडणी त्यात केलेली आहे. अर्थशास्त्राच्या अंतर्गत घटकाचा आर्थिक विकासाचा अर्थ तो कसा आहे याची चर्चा केली जाते. वाढीपेक्षा त्याच्यातली भिन्नता ही दाखवलेली आहे. मोजमापाची काही संकल्पना, मोजमाप, इकॉनॉमिक ग्रोथ कशा पद्धतीने होऊ शकते. कारण विकासाची संकल्पना ही वेगळी आणि वृद्धीची संकल्पना ही वेगळी असते किंवा वाढीची संकल्पना ही वेगळी असते. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. या ग्रोथमध्ये कोणत्या बाबीवर किती भर द्यावा किंवा कशा पद्धतीने भर देता येऊ शकतो त्याच्यावरती फोकस केलेला प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतो किंवा दिसून येतो असं म्हणता येईल. या आर्थिक विकासाविषयीची चर्चा करताना वाढीपासून होणारे बदल किंवा एखाद्या याच्यात किती वाढ होतीये, कशा पद्धतीने वाढ होतीये, तो वाढीचा संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागतो. आर्थिक वाढीपासून सुरू करावी लागणारी ही जी कन्सेप्ट आहे ती किती न बदलू शकते किंवा कशा पद्धतीने बदलू शकते. तर एका एका घटकांमधला असणारा बदल किंवा एका एका घटकात थोडी थोडी होणारी वाढ किंवा वृद्धी आपण म्हणूया ते एकत्रित विचारात घेतलं जाते. जसं विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांची होणारी मार्कांमधली ग्रोथ किंवा एक 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 चार चार ग्रोथ आपण म्हणूया आणि भविष्यात सर्वच बाबतीत होणारी जी काही वाढ आहे त्यात होणारे बदल आहेत ते त्याच्यात विचारात घेणं अपेक्षित आहे. आर्थिक विकासाविषयी कोणतीही चर्चा किंवा आर्थिक वाढीपासून सुरू करावी लागते किंवा ती वाढ कशा पद्धतीने होतीये त्यात विचार करावा लागतो किंवा तो भाग विचाराधीन असतो. आर्थिक वाढीची संकल्पना मांडताना आर्थिक वाढ ही मूलतः एक गतिशील किंवा एक संदर्भित अशा करणारी संकल्पना आहे. उत्पादनात सतत वाढ घडवून आणणारी संकल्पना आहे. आउटपुट आणि आउटपुट क्षमता यांच्यात काटेकोरपणे होणारे जे काही बदल आपण म्हणूया ते कशा पद्धतीने असू शकतात किंवा किती असू शकतील या संदर्भाच्या अनुषंगाने एक गतिशील संकल्पना ही आर्थिक वाढीची संकल्पना मांडलेली आहे. उत्पादनात सतत वाढ करते. आउटपुट आणि आउटपुट क्षमता यांच्यात काटेकोरपणे फरक दिसून येतो किंवा तो कसा घडून येईल या अनुषंगाने ही वाढीची संकल्पना स्पष्ट केलेली आहे किंवा त्याचं विश्लेषण मांडलेलं आहे. त्याचबरोबर बहुतेक सर्व विकासाचे सिद्धांत जे आहेत त्या आर्थिक वाढीची प्रक्रिया एक मूलतः एक गतिशील संकल्पना आहे आणि त्यालाच संदर्भित केलेला भाग त्याच्यात सांगितलेला आहे. म्हणजे या संकल्पना ज्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेल्या आहेत किंवा सांगितलेल्या आहेत त्याला गती क्षमता किंवा बहुतेक सर्व विकासाचे सिद्धांत हे आर्थिक वाढीची प्रक्रिया स्पष्ट करणारे आहेत. प्रति व्यक्ती एकूण उत्पादन आणि आउटपुट च्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण बोलतो किंवा पाहतो तर टोटल इन्कम जनरेट होत असताना पर कॅपिटल इन्कम कशा पद्धतीने काढायचं तर ते एकूण लोकसंख्या किंवा एकूण उत्पादन भागिले एकूण लोकसंख्या असा विचार करून एकूण उत्पादन किंवा दरडोई उत्पादन काढलं जातं. मग प्रति व्यक्ती उत्पादन त्याच्यातून आपल्याला मिळू शकतं. उत्पादनालाच किमतीशी संलग्नित आपण विचार केला तर उत्पन्न होऊ शकतं. म्हणजे एकूण उत्पादन एवढं आपण म्हणू शकतो किंवा 10 क्विंटल एवढं उत्पादन आहे आणि त्यालाच जर एकूण पॉप्युलेशन किंवा एकूण लोकसंख्या आपण डिवाइड केली तर एकूण उत्पादन आपल्याला सुस्पष्ट होऊ शकतं. उत्पादन आणि आउटपुटच्या अनुषंगाने ही त्याच्यातनं मिळणारी उत्पादकता आपण म्हणूया, त्यांना मिळणारं उत्पन्न म्हणूया, त्या कशा पद्धतीनं ग्रोथ होईल, कितीने वाढू शकतं, त्याची क्षमता काय तर ती दिलेली आहे. आउटपुट हा शब्द अस्पष्ट आहे ज्यामध्ये याचा अर्थ एकतर एकूण आउटपुट किंवा आउटपुट असू शकतो. दरडोई आउटपुट जे आहे ते किती निघू शकतं किंवा एकूण उत्पादनात वाढ म्हणजे व्यापक वाढ जी आहे ती कशा पद्धतीने आहे. जेव्हा लोकसंख्या आणि उत्पादन सुमारे त्याच गतीने वाढते, जेव्हा एखादी व्यक्ती वाढीचा विचार करते किंवा राहणीमानाचा दर्जा तो कशा पद्धतीने उच्च ठेवता येऊ शकतो का तर लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड जसं ग्रोथ होईल तशा पद्धतीनं राहणीमान जसं वाढवेल उंचावेल तशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरची वृद्धीची स्थिती जी आहे ती वाढलेली आपल्याला दिसेल. विनिमय दराच्या बाबतीत या ठिकाणी जी कन्सेप्ट सांगितलेली आहे ती व्यापाराच्या वस्तू प्रवाहाबरोबर निर्धारित केले जातात आणि आंतरराष्ट्रीय भांडवल सामान्यतः
सापेक्ष किमती प्रतिबिंबित करत नाही आणि त्या किमतीबरोबरच त्यात कसे बदल होऊ शकतील, काय बदल होतील, त्या अंतराळ किंवा कंपॅरिझन अक्रॉस स्पेस अँड टाइम्स असं म्हटलंय, किंवा त्याच्यातली असणारा वेळ आणि त्याचा असणारा स्पेस किंवा अंतर डिस्टन्सच्या अनुषंगाने म्हटलं, टाइम वेळ आणि अंतराच्या दृष्टीने याच्यात विचार केलेला आहे. नॉन ट्रायटेड माल किंवा परिणामी त्याचे GDP बरोबर कम्पॅरिझन केलेलं आहे. अमेरिकेचं जे काही डॉलर आपण म्हणतो चलन आहे अमेरिकेचं, या चलनामध्ये सर्व देशाच्या बाबतीतलं दरडोई उत्पन्न किंवा त्याच्याशी कंपॅरिझन करताना तो एक मेजरमेंट विचारात घेतलेला आहे की एवढे एवढे डॉलर्स, एवढं जर उत्पादन असेल किंवा जसं भारतात आपण म्हणतो की एवढे एवढे हजार रुपये उत्पन्न जर असेल तर तो दरडोई उत्पन्नाच्या दृष्टीनं निकष विचारात घेतला जातो. मग एकूण उत्पादन जे आहे तो किती होऊ शकतो किंवा GDP मधला असणारा ग्रोथची संकल्पना जी आहे ती कशी आहे, त्या अनुषंगाने त्याच्यात काही बाबी सांगितलेल्या आहेत. किंवा विकासाच्या दृष्टीनं विचाराधीन बाब म्हणजे अमेरिका जसं आहे विकसित कंट्री आहे, किंवा तिथला लँड जर आपण पाहिलं, जमीन जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अगदी 4-5 पट जमीन एवढी अमेरिकेची आहे आणि भारताची त्या मानाने तुलनात्मकरित्या 1/4 एवढी लँड आहे. परंतु पॉप्युलेशनच्या बाबतीत जर पाहिलं तर पॉप्युलेशन मात्र आपल्या भारताचा विचार करता ते 1/4 पॉप्युलेशन अमेरिकेचं आहे. म्हणजे 35 किंवा 40 कोटी लोकसंख्या ही अमेरिकेची असणारी आहे. आणि भारतात जर पाहिलं तर जवळपास आता 140 कोटीपर्यंत आपण पोहोचायला निघालेलो आहोत अशी स्थिती आहे. म्हणजे 135 कोटी आपण पार केलेलं आहे. भारताचं जर पाहिलं तर एकूण लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अमेरिका हा जर पाहिलं तर लोकसंख्येच्या बाबतीत खूप पाठीमागं किंवा कमी लोकसंख्या असणारा देश आहे. चीनचा जर पाहिलं तर चीन तुलनात्मकरित्या जास्त लोकसंख्या किंवा एकूण लोकसंख्येच्या बाबतीत चीन हा अग्रेसर असणारा देश आहे. म्हणजे वस्तू प्रवाहाद्वारे निर्धारित केलेले जे काही प्रवाह असतात आणि विनिमयाच्या अनुषंगाने असणारी आंतरराष्ट्रीय कॅपॅसिटीज, भांडवलाची क्षमता आपण म्हणूया, ती क्षमता सापेक्ष किंमत पातळी ती प्रतिबिंबित करीत नाही. त्या अनुषंगाने त्याचा काही भाग सांगितलेला आहे. नॅनो नॉन ट्रॅटेड माल जो आहे किंवा इतर वस्तू आणि सेवाच्या अनुषंगाने म्हटलं तर त्या अनुषंगाने GDPचं कॅल्क्युलेशन करून बाजारपेठेच्या अनुषंगाने अमेरिकन डॉलरमध्ये त्याचे कम्पॅरिझन करतात ते किती असू शकतो, तर त्या संदर्भातली मांडणी दिलेली आपल्याला दिसून येते. आर्थिक विकास आणि त्याचे काही निर्देशक जे आहेत ते कुठल्या पद्धतीचे असू शकतात. ग्रोथ मॉडेल ज्यावेळेला आपण पाहतो किंवा डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने आपल्याला जे इंडिकेटर्स दिलेले आहेत ते कशा पद्धतीने आहेत, तर देशाच्या विकासाबद्दल विचारायचे काही प्रश्न असतात किंवा कोणती स्थिती किंवा काय गरीब आहे किंवा कशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेत बेकारीची स्थिती दिसून येते आणि ही बेकारीची स्थिती जर आहे तर त्याच्यातली विषमतेचं काय होऊ शकतं किंवा विषमता कशा पद्धतीची आहे याचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. किंवा विषमतेचे जी तुलनात्मकरित्या जो काही प्रश्न आहे तो कसा मांडता येऊ शकतो, त्यावरती आर्थिक विकासाच्या दृष्टीने आपल्याला मांडणी करताना मागणी जी त्या देशाची स्थिती पाहताना काही बाबतीवर आपल्याला विचार विनिमय होणं अपेक्षित असतं. विकसनशील देश असतील, अल्पविकसित देश असतील, त्यांच्या प्रत्येकाच्या बाबतीतल्या असणाऱ्या स्थिती ह्या वेगवेगळ्या असू शकतात. जर तिन्हींचा विचार करता म्हणजे उच्च पातळीपासून कमी पातळीपर्यंत जे काही स्थिती आहे निसंशयपणे हे एक विशिष्ट बाब विचारात घ्यावी लागते. जर तिघांकडेही म्हणजे अल्पविकसित, मध्यविकसित आणि उच्च किंवा विकसित असणाऱ्या देशाच्या दृष्टीनं पर कॅपिटल इन्कम म्हणजे दरडोई उत्पन्न जर चांगलं असेल, जास्त असेल किंवा त्या कम्पॅरिझन आपण म्हणूया डेव्हलप कंट्रीमध्ये जर पाहिलं तर 40,000 रुपयापेक्षा जास्त किंवा त्या डॉलरच्या कम्पॅरिझनपेक्षा जास्त आपण म्हणूया तुलनात्मकरित्या वरच्या गटात असणारा भाग हा विकसित असं म्हटला जातो. परिणामाला विकास म्हणण्यास विचित्र वाटेल, दुपटीने त्याच्यात वाढ होणं अपेक्षित आहे. म्हणजे जर दरडोई उत्पन्न कमी असेल तर आर्थिक विकासाचा हा जो काही इंडिकेटर्स आहे तो त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. विकसनशील राष्ट्रांची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांमध्ये विकास म्हणजे काय हे कसे वेगळे आहे किंवा त्यातून कसे समजून घेऊ शकतो आपण, तर तो भाग याच्यामध्ये दिलेला आहे.
म्हणजे विकासाच्या संकल्पनेमध्ये वेगवेगळ्या बाबी जेवढं देणं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं उच्चस्तरीय विकास या संदर्भातले काही बाब विचारात घेणं अपेक्षित असते. बहुतेक विकसनशील राष्ट्रामध्ये दिसून येणारे काही वैशिष्ट्य जे आहेत ती खरं तर वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. आणि हे वेगवेगळे असणारी वैशिष्ट्य ते कसे संदर्भित आहेत, तर कमी दरडोई उत्पन्न आहे, म्हणजेच लो पर कॅपिटल इन्कम आहे. बहुतेक राष्ट्रामध्ये किंवा बहुतेक देशामध्ये जर पाहिलं तर दरडोई उत्पन्नाचा किंवा विकसित होण्यापेक्षा ते कमी पातळीवरचे आहेत. आणि त्यात कसा बदल होऊ शकतो तो संदर्भित केलेला आहे. कमी उत्पादनाचा आधार म्हणजे तिथली जी काही उत्पादनाची क्षमता आहे तो कमी आहे किंवा त्याची लेवल आपण म्हणूया ती तुलनात्मकरित्या कमी प्रमाणात दिसून येते. आता याच पातळीमध्ये कसे बदल होऊ शकतील विकसनशील राष्ट्राशी आपण पाहत असलेल्या ज्या काही वैशिष्ट्ये आहेत ती कशी आहेत तर कमी आहेत. आणि इतर वैशिष्ट्ये जर पाहिली तर अनेक विकसनशील राष्ट्रांनी इतर काही वैशिष्ट्ये दर्शवली आहेत जी सामान्यतः यापैकी बऱ्याच देशांना लोकसंख्येच्या बाबतीत किंवा दर डोई उत्पन्न असेल, प्रजनन पातळी असेल, प्रजनन पातळी म्हणजे बर्थ रेट आपण म्हणतो, तो बर्थ रेट कशा पद्धतीने आहे, जन्मदर. जन्मदर भारतातला जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व कालखंडात किंवा स्वातंत्र्योत्तर काळात देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला जन्मदराची असणारी स्थिती ही दर 1000 लोकसंख्ये पाठीमागे 38 किंवा 40 लोक एवढी जन्माला यायची. आता त्यात बदल झालेला आहे. आणि ही उत्पादनाची पातळी किंवा ही मॅन प्रोडक्शन आपण म्हणूया मानव निर्मितीची प्रक्रिया जी आहे, बर्थ रेट जो आहे तो कमी झालेला आपल्याला दिसून येतो. तो अगदी 1/4 पर्यंत आलेला आहे. आणि डेथ रेटचा ज्यावेळेला आपण विचार करतो तो तुलनात्मकरित्या तेवढा कमी झालेला नाही. म्हणजेच या ठिकाणी एकूण पॉप्युलेशन जे आहे ते ग्रोथ व्हायला काय कारण असेल तर लोकसंख्येची जन्मक्षमता जी आहे किंवा प्रजनन क्षमता किंवा जननदर आपण म्हणतोय तो जननदर हा आजही जास्त आहे. मृत्यूदर मात्र कमी झालेला आहे, परंतु तुलनात्मकरित्या तो तितकासा कमी झालेला नाही. जन्मदरही कमी झालेला आहे, परंतु जन्मदराची तुलना ही त्या वेगाने न होता काही प्रमाणात कमी झालेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने ही काही वैशिष्ट्ये विकसनशील राष्ट्र असेल किंवा राष्ट्रांच्या वेगवेगळ्या GDPच्या अनुषंगाने विचार करण्याधीन दिसून येणारी बाब दिसतो. विकास आणि कल्याण, डेव्हलपमेंट अँड वेलफेअर, GNP आर्थिक कल्याणाचे काही सूचक आहेत. या सूचकाच्या अनुषंगाने GNP म्हणजेच ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ग्रॉस म्हणजे एकूण किंवा स्थूल, नॅशनल म्हणजे संपूर्ण देशाच्या अनुषंगाने म्हणजे भौगोलिक सीमा आणि सीमेच्या बाहेर होणारं उत्पादन देखील याच्यामध्ये विचारात घेतलेला आहे. ज्या सेवा या समजा भारतीय डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्रातले काही तज्ज्ञ आपण म्हणूया ते परदेशात जाऊन सेवा देत असतील आणि त्याचा जर भारतामध्ये येणं किंवा आपण खर्च होत असेल तर त्यांना मिळणारं उत्पन्न हे देखील भारताचं नॅशनल प्रोडक्ट आपण म्हणूया उत्पन्नामध्येच त्याचा समावेश होऊ शकतो. त्याचबरोबर भौगोलिक सीमा आणि सीमारेषेच्या बाहेर आपण म्हणजे समुद्रकिनारा असेल तर समुद्रकिनाऱ्यात काही अंतरापर्यंत या GNPच्या अनुषंगाने मिळणारं उत्पन्न जे आहे ते विचारात घेतलं जातं. दुसऱ्या बाजूने आपण असंही म्हणू शकतो की स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला नेट नॅशनल इन्कमचा विचार देखील करणं अपेक्षित आहे. नेट नॅशनल इन्कममध्ये GNPच्या अनुषंगाने नेट निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हटलं जातं. निव्वळ म्हणजे घसारा खर्च वजा करून आलेलं उत्पन्न. त्याच्यात निश्चितपणे आपण आयातीचा भाग जो असतो तो वजा करावा लागतो आपल्याला. निर्यातीचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. आणि निर्यात वजा आयात म्हणजेच आयात केलेले जर काही 100 रुपयाचं समजा एक वस्तू आहे आणि 100 कोटी रुपयाची एक वस्तू आहे आणि आयात केलेली वस्तू ही जर 100 कोटीची आहे आणि निर्यात केल्याच्या आपण असं म्हणूया 5 कोटीची असेल तर 1 कोटी रुपये हे 5 कोटी रुपयातून वजा करावे लागतील. म्हणजेच निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 4 कोटी एवढेच विचारात घ्यावे लागतील. म्हणजे GNP असेल, NNP असेल, या वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत ते त्या देशाची विकासाची स्थिती कशा पद्धतीची आहे किंवा किती विकास झालेला आहे ते पाहण्यासाठी उपयुक्त ठरत असते. GDP मध्ये किंवा आर्थिक कल्याणाच्या आकारात
हा बदल घडून येतो किंवा कशा पद्धतीने बदल होईल, जीडीपी आणि आर्थिक कल्याणाच्या रचनेत बदल होईल. या ठिकाणी ह्या आकारात, रचनेत या तीन संकल्पना दिलेल्या आहेत. आकार आणि रचना, वितरणातील असणारा बदल. रचना ही वेगवेगळ्या पद्धतीने असू शकते. आकारात असणारा बदल म्हणजे लोकसंख्येचा आकार आपण म्हणूया. दर चौरस किलोमीटरला कशा पद्धतीने लोकसंख्या असते तशा पद्धतीने जीडीपी देखील काढण्याची तरतूद ही केलेली असते. त्याची रचनात्मक मांडणी आणि वितरणातील असणारा जो काही बदल आहे, कम्पॅरेटिव्ह स्टडीज आपण म्हणूया, तो किती होऊ शकतो, कशा पद्धतीने होऊ शकतो, तो त्या ठिकाणी दिलेला आहे. सहस्त्राब्दी विकासाची काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेली आहेत किंवा त्याच्यात काही बदल हे झालेले दिसून येतात. आता या सहस्त्राब्दी उद्दिष्टांमध्ये आणि शाश्वत विकासाची संकल्पना त्याच्यात दिलेली आहे. या शाश्वत विकासामध्ये द मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स अँड द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याचा अंतर्भाव याच्यात केलेला आहे. सहस्त्राब्दी विकासाची उद्दिष्टे किंवा शाश्वत विकास अशी संकल्पना मांडताना या संकल्पनेत खूप बारकावे किंवा या बाबी दिलेल्या दिसून येतात. सहस्त्राब्दी विकासाची काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवताना ही व्यापक उद्दिष्ट आहेत. याच्यात काही व्यापक रचनात्मक मांडणी केलेली दिसून येते आणि या मांडणीत MDGs अगदी एवढाच पॉईंट जर बघितला तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सचा विचार केलेला आहे. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स हे किती असू शकतात, कसे असू शकतात, त्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये केलेला आहे. सप्टेंबर 2000 मध्ये किंवा 189 राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्राचे काही सहस्त्राब्दी स्वीकारलेले आहे. याच्यात काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली होती. या उद्दिष्टांच्याच आधारावरती खरं तर वेगवेगळ्या संकल्पना मांडलेल्या आहेत. या संकल्पनेत अत्यंत दारिद्र्य व उपासमारीला सामोरे जावं लागणारी काही स्थिती ही विचारात घेतलेली आहे. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची सद्यस्थिती किंवा साध्य करणे. आता याच्यात एका एका उद्दिष्टावर आपल्याला खरं तर खूप चर्चा करता येऊ शकते. त्यात असणारे जे बारकावे आहेत ते विचारात घ्यावे लागतील. अत्यंत दारिद्र्य किंवा व उपासमार यांचे समूळ उच्चाटन करणे. आता हे अत्यंत दारिद्र्य असणं किंवा गरिबी असणं, बेकारी असणं ही किती असू शकते किंवा कशा पद्धतीने असू शकते, तर दारिद्र्याची संकल्पना माहिती करताना खरं तर प्रत्येक आपण म्हणूया सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. विकसित देशामध्ये जर पाहिलं तर दारिद्र्य असतं का असा एक स्वाभाविक प्रश्न आपल्याला निर्माण होतो. त्यावेळेला निश्चितपणे असं म्हणता येईल की त्याही ठिकाणी दारिद्र्यही असतंच. पण ते कुठल्या प्रकारचं असतं तर ते सापेक्ष स्वरूपाचं असतं आणि जे डेव्हलप कंट्रीमध्ये आहे ते सापेक्ष दारिद्र्य किंवा कम्पॅरेटिव्ह पॉवर्टी आपण म्हणू शकतो. कम्पॅरेटिव्ह पॉवर्टी आहे आणि ॲब्सोल्यूट पॉवर्टी जे आहे ते निरपेक्ष दारिद्र्य याला म्हटलं जातं. जे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते किंवा इतर काही मागासलेले देश असतील तर त्यामध्ये दिसून येते. म्हणजे निरपेक्ष दारिद्र्याचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहे. सर्वाधिक विचार जर केला तर इतर मागासलेले देश जे आपण म्हणतो त्या देशांमध्ये एकूण लोकसंख्येला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा देखील आपल्या पूर्ण करता येत नाहीत. त्यावेळेला आपण त्याला निरपेक्ष दारिद्र्य असं म्हणू शकतो किंवा निरपेक्ष दारिद्र्यामध्ये किंवा दारिद्र्य म्हणजे काय तर ज्याला आपल्या किंवा पुढची एक संकल्पना आहे बेकारी. बेकारी, बेरोजगारी, ज्याला आपल्या मूलभूत गरजा देखील खरेदी करता येऊ शकत नाहीत किंवा एक वेळेला पोटभर अन्न खाता येईल एवढे सुद्धा उत्पन्न जर मिळवता येत नसेल किंवा मिळत नसेल त्यांना तर त्यांना दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या असं म्हटलं जातं. खरं तर कोविड पॅन्डेमिकचा काळ असो किंवा त्याच्या अगोदर असो, स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपण पाहतो आपल्याला पिवळं रेशन कार्ड, शिधापत्रिका आणि तांबडं रेशन कार्ड अशा दोन प्रकारचे रेशन कार्ड दिलेले असतात. तांबडं रेशन कार्ड आणि पिवळं रेशन कार्ड. पिवळं रेशन कार्ड हे दारिद्र्य रेषेच्या वरती असणारे किंवा दारिद्र्य रेषेच्या खाली असणारे असे निकष त्यांनी तयार केलेले आहेत. हे दोन्ही रंग जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने विचारात घेऊन कारण त्याची एक ओळख किंवा पटकन ओळखण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी खरं तर भारताचा सिंह असणारं जे काही चिन्ह आपण म्हणतो स्टॅम्प आपला जो आहे तो सिंहाचं चिन्ह त्या ठिकाणी 3 सिंहाचं चिन्ह जे आहे ते तिथं उमटवलेलं असतं आणि भारत सरकारच्याकडून अशा पद्धतीचं शिधा कार्ड
किंवा स्वस्त धान्य दुकानातून यासाठी रेशन असेल किंवा इतर काही सोयीसुविधा जर पुरवायच्या असतील तर शासन तशा पद्धतीनं नियोजन करून या यंत्रणेच्या मार्फत जो केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे आलेलं उत्पन्न असतं त्या उत्पन्नातला काही भाग किंवा काही हिस्सा हा त्यातून वितरित करत असतात आणि अत्यंत दारिद्र्य असणारी जी काही लोकसंख्या आहे तर त्या लोकसंख्येवरती किंवा अब्सोल्यूट पॉवर्टी आहे, निरपेक्ष दारिद्र्य आहे, परंतु शिधापत्रिकेमध्ये नाव आहे आणि शिधापत्रिकेसाठीचं असणारं जे काही रेशन कार्ड आपण म्हणतो शिधापत्रिका जी आहे ती त्यांच्याकडे अवेलेबल जर असेल तर त्या दरम्यान त्यांच्यासाठी सोयीसुविधा या पुरवण्याचं काम हे शासनाच्या मार्फत केलं जातं. अत्यंत दारिद्र्य व उपासमारीला सामोरे जाण्यापेक्षा या स्वस्त धान्य दुकानातून अनेक सोयीसुविधांचा लाभ हा शासनाच्या मार्फत हा जनता घेत असते किंवा जे काही 2000 सप्टेंबर 2000 मधलं उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवले. संयुक्त राष्ट्राच्या अनुषंगाने सहस्त्रात त्यांनी स्वीकारले. याच्यातलं पहिलं उद्दिष्ट हे दारिद्र्य निर्मूलनाच्या अनुषंगाने किंवा उपासमार जे आहे त्या लोकांना आपण पाहतो शहरामध्ये असेल किंवा ग्रामीणमध्ये असेल. ग्रामीणमध्ये जे ग्रामीण भागात झोपडपट्ट्याला वगैरे राहणारी जी लोकसंख्या आपण म्हणतो किंवा शहरामध्ये असणारी काही झोपडपट्ट्या बकाल वस्त्या आपण म्हणतो त्या ठिकाणी उपासमारीला सामोरे जाणाऱ्या खूप मोठी लोकसंख्या किंवा खूप मोठ्या प्रमाणावरची लोकसंख्या आपल्याला दिसते. त्यामुळंच शासन अशा स्वस्त धान्य दुकानाच्या मार्फत हे यंत्रणा राबवत असतं. नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील यांच्याकडे अशा पद्धतीचा निधी हा काही प्रमाणात राखीव ठेवला जातो आणि त्या निधीच्या मार्फत अचानक येणारी समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो किंवा त्याचं समूळ उच्चाटन जे आहे ते करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होतो. सार्वत्रिक ठिकाणी प्राथमिक शिक्षण हे साध्य करणं. शिक्षण खरं तर ही सर्व शिक्षण हे आता अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत बाबीबरोबरच शिक्षण ही 4थी बाब निर्माण झालेली आहे. भारतात आता आपण पाहतोय की शिक्षणाचे वेगवेगळे टप्पे आपण आतापर्यंत पार केलेले आहेत. खरं तर 3 टप्प्यातून 4थ्या टप्प्याकडे आपण चाललेलो आहोत. म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसीज आता डिक्लेअर झालेले आहे आणि ते नेक्स्ट इयर पासून किंवा त्या ठिकाणी आता इम्प्लिमेंटेशन त्याचं सुरू झालेलं आहे. सर्वाधिक जर विचार केला तर प्राथमिक शिक्षण हे साध्य करण्याच्या दृष्टीनं बेसिक लेवलला सर्वांना कंपल्सरी शिक्षण आणि मोफत शिक्षण या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. सर्वाधिक प्राथमिक शिक्षणाचं जे धोरण आहे त्यात आमूलाग्र स्वरूपाचं बदल केलेले आहेत आणि या शिक्षण पॉलिसीमध्ये असणारे जे काही बदल आहेत ते कशा पद्धतीने असू शकतात. तर आता पूर्वीची जी पद्धत होती त्या अनुषंगाने काही रचनात्मक बदल होते किंवा 4+5+2+3 अशा पद्धतीची पॉलिसीज ही राबवली होती आणि आत्ता सध्या जर आपण पाहिलं तर निश्चितपणे 5+3+3+4 अशा पद्धतीची पॉलिसी आलेली आहे. 5 म्हणजे काय तर या 5 मध्ये पहिली, दुसरी हेच फक्त पहिल्या 5 वर्षामध्ये किंवा वयाच्या 5व्या वर्षी, 6व्या वर्षी ज्यावेळेला मूल शाळेत येईल त्यावेळेला त्याच्यासाठी बालवाडी किंवा नर्सरी असेल, लहान गट असेल, मोठा गट असेल अशा पद्धतीचे हे 3 वर्ष इयत्ता पहिलीला येईपर्यंत किंवा फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्डपर्यंत यांना हे 3 वर्ष कंप्लीट एज्युकेशन आहे. त्यानंतर फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड हे बेसिक लेवलला घेतलं जाणार आहे किंवा याला मूलभूत शिक्षण असं म्हटलं जातं. त्यानंतरचं काही शिक्षण हे 6, 7 आणि 8 पर्यंत सॉरी 3rd, 4th आणि 5th पर्यंत हे एज्युकेशन जे आहे ते सेकंडरी स्टेटमध्ये विचारात घेतलेलं आहे. म्हणजे तिथं 2री, 3री, 4थी, 5वी यापर्यंतचं शिक्षण जे आहे त्याला फोकस केलेला आहे. आणि तिसरा टप्पा जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. 3 स्टेजेस किंवा 4 स्टेजेस मधला 3rd स्टेज जे आहे ती महत्त्वाची आहे. 6, 7 आणि 8 यामध्ये स्किल ओरिएंटेड किंवा कौशल्यभिमुख शिक्षण देण्यावरती जास्तीचा भर दिलेला असणार आहे. कौशल्य वेगवेगळी जी आहेत ती आत्मसात करण्याच्या दृष्टीनं त्याच्यावरती भर आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षण हे जे आहे ते आता 2री पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 3री, 4थी, 5वी ह्यापर्यंतचे वर्ग जे आहेत ते सेकंडरीच्या अनुषंगाने विचारात घेतलेले आहेत. टर्टरीच्या किंवा 3rdच्या लेवलला त्या ठिकाणी 6, 7, 8 अशा पद्धतीचे वर्ग आहेत आणि 4 ज्यावेळेला आपल्याला म्हणायचं 4 स्टेज त्यावेळेला 9th, 10th, 11th, 12th अशा पद्धतीचे 4 स्टेजेस जे आहेत ते त्या ठिकाणी दिलेले आहेत.
10th जे आहे ती युनिव्हर्सिटी एक्झाम जी आहे ती त्या ठिकाणी बंद होणार आहे किंवा त्याला त्याच्यात समावेश नसेल. त्यामुळे सर्वाधिक एज्युकेशन पॉलिसी जी आहे ते सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गतच खरं तर सर्वांना शिक्षण आणि मोफत शिक्षण यावरती भर दिलेला आहे. अल्प दरामधले शिक्षण याच्यावरती भर दिलेला आहे. एज्युकेशन पॉलिसीज ह्या वेगवेगळ्या येत आहेत, परंतु या पॉलिसीनेच असं पद्धतीने किंवा संयुक्त राष्ट्र संघाने याच्यावरती भर दिलेला आहे आणि त्यामुळे दारिद्र्य किंवा उपासमार, बेकारी, बेरोजगारी याच्यावरती सुशिक्षित वर्ग जर असेल तर तो सक्षमपणे किंवा चांगल्या पद्धतीने त्याच्यावर मात करू शकेल, अशा पद्धतीची स्थिती दिसून येते किंवा जाणवते आपण म्हणूया. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण जे आहे ते साध्य करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले गेले. या प्रयत्नाच्याच अनुषंगाने अनेक बाबी खरं तर विचारत आहेत. त्या बाबतीत सर्वाधिक दृष्टीनं कशावरती भर दिलेला आहे तर शिक्षण वाढेल आणि ते कितीपर्यंत वाढू शकतं. तर त्यानंतरचं जे 12th नंतरचं एज्युकेशन आहे तर सिनियर कॉलेजच्या दृष्टीने ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला डिग्र्या ह्या आता वेगवेगळ्या पद्धतीच्या डिग्र्या ज्या आहेत ते सुरुवातीला 3 वर्षाच्या होत्या, परंतु सध्या त्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये 4 वर्षाची डिग्री ही असणार आहे किंवा त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला असेल. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा जो समावेश आपण विचार घेत होतो तो प्राथमिक पासून माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि सर्वोच्च किंवा महाविद्यालयीन शिक्षण आपण त्याला म्हणू शकतो. उच्च शिक्षणातला हा महत्त्वाचा टप्पा जो आहे तो जसं इग्नो नावाची युनिव्हर्सिटी जी आहे त्या आंतरराष्ट्रीय पातळीवरची युनिव्हर्सिटी सध्या झालेली आपण पाहतोय आणि तसे वेगवेगळे विद्यापीठ जे आहेत ते आपला सिलेबस तयार करत असतात. त्या विद्यापीठाच्या मार्फत BOSच्या मार्फत याची अंमलबजावणी होत असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या पातळीत जर विचार करता स्त्री पुरुषाच्या संदर्भातल्या असणाऱ्या बाबींमध्ये जसं आपण पाहणार आहोत तसं शिक्षणाच्या संदर्भातल्या असणाऱ्या सोयीसुविधा याच्यामध्ये काही लोन सुविधाच आपण म्हणूया बँकांच्या मार्फत दिल्या जाऊ शकतात का, तर या दृष्टीने देखील विचार करावा लागतो किंवा तशा सुविधा ह्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध जर केल्या तर उच्च शिक्षणाकडे म्हणजे प्राथमिक शिक्षण जसं महत्त्वाचं तसं प्राथमिक माध्यमिक शिक्षणातून प्राथमिक शिक्षण हे अनेक दृष्टीने विचार करता येऊ शकतो. खरं तर एज्युकेशन पॉलिसी जशी येणार आहे तशी खरं तर जसं ऊसतोडणी कामगार असतील किंवा भटके मुक्त जाती जमातीचे असतात त्या काही दिवस एका ठिकाणी, दुसऱ्या वेळेला दुसऱ्या ठिकाणी, तिसऱ्या वेळेला तिसऱ्या ठिकाणी असा त्यांचा प्रवास हा सुरू झालेला असतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी. तर त्यावेळेला सर्वाधिक किंवा प्राथमिक शिक्षण जसं त्यांना मिळणं अपेक्षित आहे त्यात किती बदल होईल, कशा पद्धतीने बदल होईल तो आपल्याला बघावा लागतो. म्हणजेच तो सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचणं ही खरं तर या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाच्या उद्दिष्टामागची मूळ कल्पना आहे. तर देशाचा विकास करताना सर्वाधिक प्राथमिक शिक्षणावरती भर दिला आणि त्यातून सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण हे कसं विकसित होऊ शकतं, त्यात कशी वाढ होऊ शकते, स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन देणे आणि स्त्रियांचे सबलीकरण कसं घडून येऊ शकतं. आता याच्यामध्ये जसं साक्षरतेत आपण बोलतो, दारिद्र्यात बोलतो, तशा पद्धतीनं स्त्री पुरुष समानता सध्या स्त्रियांची संख्या आणि पुरुषांची संख्या जर पाहिली तर दर 1000 पुरुषपाठामध्ये स्त्रियांची संख्या ही 935 ते 940 एवढीच आहे. म्हणजेच उरलेले 40 किंवा 60 किंवा 65 पुरुषांच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्यांना अविवाहित म्हणजे विवाहाच्या दृष्टीने तुम्ही जर विचार केला तर त्यांना अविवाहित राहावं लागेल. पण दुसऱ्या बाजूला आपण विचार करूया या अविवाहित राहण्याने किंवा याच्यामुळं तसं फारसा फरक नाही पडला, परंतु समानता जर नसेल तर पुरुषांकडून किंवा अनावश्यक पद्धतीनं आपण म्हणूया त्याच्यातलं संतुलन बिघडल्यामुळं होणारे जे काही मानसिक दृष्टीने छळ किंवा दुहेरी लग्न आपण ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला त्याच्यातून वादविवादाच्या ज्या संकल्पना आहेत त्या निर्माण होऊ शकतील किंवा एक असमानतेचं वातावरण जे आहे ते दिसून येईल. त्याच्यामुळे पुरुष आणि स्त्रिया यांचं समान संख्या करण्याच्या दृष्टीनं शासन स्त्रियांना सबलीकरण करण्यावर जास्त भर देतो किंवा स्त्री सक्षमीकरण जर झाली 8 मार्च हा जागतिक पातळीवरचा महिला सबलीकरण दिन किंवा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याच्यातले वेगवेगळे उपक्रम राबवून महिलांना अग्रस्थानी ठेवून त्याचे उपक्रम
राबवल्याचं दिसून येतं आपल्याला. या उपकरणातून किंवा या माध्यमातूनच सबलीकरण घडून जर आलं तर किती फायदा होऊ शकतो किंवा कशा पद्धतीनं त्याला महत्त्व असू शकतं. यात स्त्रियांच्या सोयीसुविधा जसा बदल होतील तशा पद्धतीनं किंवा प्राधान्यक्रम जर दिला, आहाराच्या दृष्टीने जर पोषक आहार जर स्त्रियांना मिळाला, तर त्यांचं मृत्यूचं प्रमाण किंवा बालमृत्यूमध्ये मुलींचं प्रमाण जे आहे ते जास्त दिसतं. स्त्रिया खरं तर डिलिव्हरीच्या दरम्यान त्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाण देखील भारतात आपण पाहतो. तुलनात्मकरित्या काही प्रमाणात दिसून येतं. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातली यंत्रतंत्र जे काय आपण म्हणूया सोयीसुविधा ज्या आहेत त्या स्त्रियांच्या दृष्टीने किंवा स्त्रियांना महत्त्व देणाऱ्या असणं अपेक्षित आहे किंवा त्याच्यात आणखी ग्रोथ ज्या देशाची होईल, ज्या ठिकाणची होईल, त्यांना त्याचे फायदे हे होतील किंवा तसे झालेले आपल्याला दिसून येतील. स्त्री पुरुष समानतेमध्ये त्यात असणारे जे काही बदल आहेत, प्रोत्साहन देणं असेल किंवा त्या स्त्रियांचे सबलीकरण करण्याच्या दृष्टीनं आपण विचार केला तर ते कशा पद्धतीने होऊ शकतात किंवा किती बदल होऊ शकतात ते त्याच्यामध्ये विचारात घेऊ शकतो. बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीनं स्त्रियांना गरोदर अवस्थेमध्ये मग माता संगोपन किंवा माता सुविधा केंद्राच्या मार्फत काही अन्नपदार्थ असतील किंवा पोषक घटक देण्याचं काम हे शासनाच्या मार्फत किंवा शासकीय रुग्णालय जे आहेत त्या ठिकाणी त्यांना सोयीसुविधा दिल्या जातात. या सोयीसुविधेतून होणारे जे काही फायदे आपण म्हणूया ते फार चांगले असतात किंवा डिलिव्हरीच्या दरम्यान मोफत सुविधा ही देखील देण्याचा त्या ठिकाणी शासन प्रयत्न करते किंवा सरकारी दवाखान्यामध्ये प्रसूतीगृह हे सेपरेट पद्धतीने असतात आणि त्याच्यावरती शासन खर्च करत असतं किंवा त्या ठिकाणी डॉक्टर्स असतील, नर्स असतील किंवा इतर माध्यमातून सोयीसुविधा हे पुरवताना आपल्याला पाहायला मिळतं किंवा दिसून येत असतं. बालमृत्यूचं प्रमाण किंवा लहान बाळासाठी शिशु अवस्थेमधलं जे बाळ आपण म्हणतो त्या अवस्थेमध्ये त्याचं संगोपन कसं करता येईल, त्याच्यावरती काही खर्च करता येईल का? म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीनं अगदी फर्स्ट, सेकंड, थर्डपर्यंत किंवा आता 5वी पर्यंत जर बघितलं तर पोषक आहार दिला जातो किंवा शाळेमध्येच तांदळाची खिचडी बनवून देणं असेल किंवा काही फ्रुट्स देणं असेल, कधी एग्स देणं असेल किंवा स्थानिक पातळीवरची जी सोयीसुविधा उपलब्धी आहे ती देण्याचं काम हे आत्ताच्या कालखंडात केलं जायचं. पूर्वीचा कालखंड जर थोडासा विचारात घेतला तर शाळेमध्ये मुलांना दूध दिलं जायचं, त्याचबरोबर तिथे सुकडी दिली जायची किंवा त्या वेळेला उपलब्ध असणारे जे काही पदार्थ आपण म्हणूया ते दिले जायचे आणि त्यातून कसा लाभ घेता येईल ते पाहिलं जातं. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणामध्ये साध्य करताना काही बाबतीत हे बदल झालेले दिसतात, सोयीसुविधात बदल झालेले दिसतात. स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि स्त्रियांचं सबलीकरण कसं घडून येऊ शकतं त्याच्यावरती भर आहे. तर बालमृत्यूचं प्रमाण यातून कमी होऊ शकतं का, ते कमी करता येऊ शकतं का, त्याच्यावर भर आहे. बालमृत्यू दर जर समजा कमी केला तर त्याचा फायदा हा दिसून येतो. म्हणजे एकूण लोकसंख्या जी आहे ती आपली व्यवस्थित किंवा सुस्थितीत राहू शकते. या लोकसंख्येला चांगला आकार किंवा आपण जसं पूर्वी जर पाहिलं तर एखाद्या कुटुंबामध्ये असणाऱ्यांचं प्रमाण किंवा एखाद्या कुटुंबात असणारी लोकसंख्या म्हणजे जन्माला देणारे अपत्य ज्यावेळेला स्त्री पुरुष समानता पाहतोय त्यावेळेला इथं स्त्री जर जन्माला आली, मुलगी जर जन्माला आली तर मुलगा होईपर्यंत स्त्रियांचा किंवा मुलींचा जन्म तसेच पुढे पुढे जाऊ दिले जायचे किंवा मुलगी झाली तर त्या ठिकाणी मृत्यू पावण्याची देखील जास्त शक्यता होती. कारण मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्वी तितका स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तितका सकारात्मक नव्हता. परंतु सध्या शासनाच्या दृष्टीनं आणि आधुनिक सोयीसुविधा यंत्रतंत्राच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीनं महत्त्व दिलं जातं. बालमृत्यूमध्ये देखील कोणत्याही प्रकारचा मृत्यू मुलगा असो किंवा मुलगी असो याच्यावरती शासन चांगल्या पद्धतीने किंवा वैद्यकीय सुविधा यंत्रतंत्र जे आहेत त्याच्यावर चांगली काम करतात किंवा गर्भाशयामध्ये असतानाच आता वेगवेगळ्या पद्धतीच्या सोनोग्राफीज अगदी 15 दिवसाला असतील, महिन्याला असतील, 3 महिन्याला असतील, 2 महिन्याला असतील या अवस्थेमध्ये केल्या जातात आणि तिथंच काही प्रॉब्लेम असेल तर तशा पद्धतीने त्याला उपाय किंवा ट्रीटमेंट दिली जाते. अन्यथा आता मातेला काही झालं नाही पाहिजे
म्हणजे स्त्री सक्षमतेच्या दृष्टीने किंवा स्त्रियांना आहारामध्ये बदल करून तशा पद्धतीची वैद्यकीय ट्रीटमेंट करून काही लाभ हे निश्चितपणे मिळतात. त्यामुळं ही जी ध्येय डोळ्यासमोर ठेवलेली आहेत की बालमृत्यूचं प्रमाण जे आहे ते कमी करायचं, स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं आणि स्त्रियांचं सबलीकरण करणं, प्राथमिक शिक्षणाच्या दृष्टीने साध्य करायच्या काही बाबी आहेत त्या सार्वत्रिक विचार करता प्राथमिक शिक्षण साध्य करणं याला देखील महत्त्व आहे. अत्यंत दारिद्र्य जे आहे, उपासमार जे आहे याचे समूळ उच्चाटन करणं यावरती भर दिलेला आहे. जशी ही चार किंवा तीन वैशिष्ट्य दिलेले आहेत, त्याचे उद्दिष्ट दिलेले आहेत की आपण गोल्स अचीव करायचे आहेत. ती 2 सप्टेंबर 2000 मध्ये होती. त्यानंतरच्या कालखंडात खरं तर याच्यात बदल करून आता 2011ची जनगणना जी आहे त्याच्यात देखील याच्यावर जास्त भर दिलेला आहे. 21ची कोविडच्या पार्श्वभूमीवर होऊ शकली नाही, परंतु बालमृत्यूच्या प्रमाणामध्ये आरोग्यविषयक काही सोयीसुविधा जर वाढवता आल्या तर कशा वाढवता येऊ शकतील किंवा त्याच्यात कसे बदल होऊ शकतील त्याच्यावरती भर दिलेला आहे. माता आरोग्य सुधार यंत्रणा जी आहे ती कशा पद्धतीची असू शकते किंवा किती असू शकते. माता आरोग्य सुधार होण्याच्या दृष्टीनं काय त्याच्यात टाकणं अपेक्षित आहे. माता आरोग्य सुधार म्हणजेच मातांचं आरोग्य जर चांगलं राहिलं, निकोप आरोग्य जर राहिलं असेल तर ते कशा पद्धतीने होऊ शकतं. तर बालमृत्यूमध्ये किंवा माता आरोग्य सुधारणेमध्ये आईचं आरोग्य उत्तम ठेवण्याच्या दृष्टीनं त्यांना काही सोयीसुविधा देता येतील का, किती प्रमाणात देता येतील त्याच्यावरती भर दिलेला असतो. माता आरोग्यामध्ये आपण पाहतो की बाळाला जन्म देण्याच्या कालखंडात काय सांगता येऊ शकतं किंवा काय बदल करता येऊ शकतो. तर मातेसाठी दर महिन्याला किंवा 15 दिवसाला चेकअप केली जाते. या चेकअपमुळं आईचं चेकअप जर केलेला असेल तर बाळाची अवस्था समजून येऊ शकते. आईच्या तब्येतीमधल्या जे काही आपण म्हणूया ब्लडच्या दृष्टीनं असेल, पोषक आरोग्याच्या दृष्टीनं असेल, हार्टच्या दृष्टीनं असेल, काही समस्या आहेत का किंवा त्या संदर्भातली मांडणी ही त्यातून स्पष्ट होऊ शकते. जर समजा वेगवेगळे लसीकरणाच्या माध्यमातून किंवा इंजेक्शन रक्तवाढीच्या दृष्टीनं काही इंजेक्शन्स हे दिली जातात किंवा त्यात बदल करता येऊ शकतो. बालमृत्यू होऊ नये म्हणजे बालकाचा मृत्यू हे गर्भावस्थेतच होऊ नये किंवा इतर पातळीमध्ये देखील त्याच्यावरती खूप संगोपनाच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातात. माता आरोग्य सुधार करताना किंवा माता आरोग्य सुधार केंद्र हे शासनाने कंपल्सरी प्रसूतिगृह त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आरोग्य केंद्रामध्ये ही स्थापन केलेली दिसतात. या आरोग्य केंद्रातूनच कोणते लाभ हे कशा पद्धतीने मिळू शकतील, किती लाभ मिळू शकतील, काय सोयीसुविधा दिल्या पाहिजेत या अनुषंगाने काही बाबतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. HIV एड्सच्या अनुषंगाने मलेरिया आणि इतर रोगांचा त्या ठिकाणी सामना कशा पद्धतीने करता येऊ शकतो. मग केवळ इथं बालमृत्यूच्या अनुषंगाने स्त्री पुरुष समानतेच्या अनुषंगाने जशा बाबी म्हटलेल्या आहे तशा पद्धतीने आता जसं म्हटलंय तसं HIV एड्स हा सुद्धा दुर्दम्य आजार जो आहे तो सप्टेंबर 2000च्या या संयुक्त राष्ट्रसंघाची जी सहस्त्राके स्वीकारलेली आहेत त्या अनुषंगाने ग्रोथ मॉडेल जे आम्ही मांडलेलं आहे त्या मॉडेलच्या अनुषंगाने त्याच्यात काही बदल हे दिलेले आहेत किंवा त्याची माहिती मांडणी हे सांगितलेले आहे. बालमृत्यूमध्ये कमी झाला आणि माता आरोग्य सुधार जर चांगलं झालं तरी देखील इतर काही वैद्यकीय बाबतीत खरं तर HIV सारखा आजार ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला तो कशामुळे होऊ शकतो. तर एक तर HIVचा जर पाहिलं तर 2-3 बाबी फार महत्त्वाच्या असतात. एक रक्ताचा संबंध किंवा ब्लड रिलेशन जर एकाकडून दुसरीकडे आलं तर होऊ शकतो. दुसरा स्त्री पुरुष रिलेशन ज्या वेळेला येतं किंवा निर्बंध त्याच्या संदर्भात असणाऱ्या फ्रिक्वेशन्स काळजी न घेता जर रिलेशन्स आलेले असतील तर त्यावेळेला होऊ शकतं किंवा ब्लड आपण म्हणलं तसं एकाचं दुसऱ्याकडून जात असताना होऊ शकतं. इंजेक्शनच्या मार्फत सुद्धा जर तीच सुई जर एखाद्या व्यक्तीला जर अगोदरच HIV आहे
तर दुसऱ्या व्यक्तीला जर तीच इंजेक्शनची सुई जर लागली तर त्याच्यातून ब्लड सर्क्युलेशन म्हणूया किंवा काही स्राव एकाचा दुसऱ्याच्या शरीरात गेल्यामुळं HIV होऊ शकतो. म्हणजे HIV होऊ नये याच्यासाठी काय काळजी घेतली जाते, तर या बाबतीतल्या पण कठोर बाबी ह्या सध्या तरी इंजेक्शनच्या बाबतीत सुई दुसरी असते किंवा सेव्हिंग करताना एकाकडूनच सेव्हिंगचं जर ब्लड स्पॉट एकाकडून दुसऱ्याच्या शरीराला गेले आणि ते सेव्हिंग करताना असेल किंवा इतर याच्यातनं जर ते शरीरामध्ये गेले तर त्याचा परिणाम हा HIV कडे जाऊ शकतो. परंतु या बाबतीत आता सध्या सर्वच ठिकाणी काळजी घेतली जाते. त्यामुळे एड्सची संख्या जी आहे ती कमी प्रमाणात झाली आहे किंवा त्याच्यावरती निर्बंध आला आहे असं आपण म्हणू शकतो. मातांचं जे आरोग्य आहे ते चांगले ठेवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो. वेगवेगळे आजार जसं एड्सच्या संदर्भात आहे तसा मलेरिया हा जो आजार आहे तो एखाद्या मच्छरमुळं किंवा विशिष्ट प्रकारचे जे मच्छर असतात तर त्यामुळं मलेरियाचे आजार होऊ शकतात. या आजारातून कोणती बाब निष्पन्न होऊ शकते किंवा काय करता येऊ शकतो यावरती पाहणं हे अपेक्षित आहे. HIV-च्या एड्सच्या मलेरियाचा जो काही आपण मच्छर म्हणतो किंवा HIV-च्या अनुषंगाने नाही परंतु मलेरिया जो आजार असतो तो हिवताप किंवा तापातले वेगवेगळी लक्षणं त्यातून दिसून येतात. तापाची वेगवेगळी लक्षणं जी आहेत त्या लक्षणातून आपल्याला सामोरं जावं लागतं. या मलेरियातून किंवा इतर रोगाचा जो सामना आहे तो करण्याच्या दृष्टीनं प्रत्येकानेच आपली आपली किंवा मानवाने आपली काळजी घ्यावी किंवा दक्षता घेणं हे अपेक्षित असतं. इतर रोगांचा सामना करताना आपण काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे या दृष्टीनं पर्यावरणीय किंवा शाश्वत सुनिश्चित जे आहे ते विचारात घ्यावी लागते. विकसनशील साठी जागतिक विकास दराची किंवा विकसित बाबतीत काय म्हणता येईल त्याच्यावर भर दिलेला आहे. पर्यावरणीय शाश्वत सुनिश्चित बाबी ज्या आहेत त्या मांडणी केलेल्या असतात. आता पर्यावरणाच्या दृष्टीनं कोणत्या बाबी शाश्वत असतील तर आपण पाहतो की जंगलाच्या दृष्टीनं जंगल तोड आपल्याला होऊ देऊ नये किंवा त्यालाच वृक्षतोड असं म्हटलं जातं. त्यानंतर आरोग्याच्या दृष्टीनं जशा वेगवेगळ्या वनस्पती आपल्याला मानवी शरीराला आवश्यक असतात तशाच पद्धतीने ही जंगलं देखील त्या त्या ठिकाणी अस्तित्वात असणं हे अपेक्षित आहे. ते जर नसतील तर अनेक दुष्परिणाम किंवा आपल्याला भविष्यात होणारी जी काही पर्जन्यवृष्टी जी आहे ते आपल्याला होणार नाही किंवा त्या ठिकाणी जंगलातले जे काही वेगवेगळे प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत तर त्यांच्यासाठीचा चारा किंवा त्यांच्यासाठीचा असणारी जी काही वस्ती आपण म्हणूया राहण्यासाठी जी सोय आहे ती त्या ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळं माता आरोग्य सुधार केंद्रात जसं आपलं मातांच्या दृष्टीनं म्हटलं तसं पर्यावरणाच्या अनुषंगाने शाश्वत सुनिश्चितता किंवा सुधारणा ज्या आहेत त्या बाबतीत सुद्धा विचारात घ्याव्या लागतात. विकसनशीलासाठी किंवा जागतिक भागीदारीच्या विकसित दराशी विचार करता त्या ठिकाणी काही बाबतीत या विचार करावा लागतो. पर्यावरणशीलासाठी किंवा जागतिक भागीदारी जी आहे ती विकसित देशातली जी आहे ती चांगली वाढणं अपेक्षित आहे. ती जर विकसनशील राष्ट्राबरोबर शाश्वत विकासाच्या दृष्टीने जर आपली वाढली नाही तर अनेक आपल्याला बाबतीत काही संकटांना सामोरं जावं लागतं. पर्यावरणात खरं तर खूप बोलण्यासारखं किंवा खूप माहिती घेणं हे प्रत्येक देशाच्या बाबतीत वेगवेगळं आहे. भारतात जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीरच्या भागात खूप मोठ्या प्रमाणावर बर्फाच्छादित प्रदेश आहे आणि अरबी समुद्राचा भाग हा खूप मोठ्या प्रमाणात पॅसिफिक महासागर जे आहे त्याचा खूप मोठा पट्टा किंवा खूप सागरी मार्ग हा भारतासाठी किनारी प्रदेश लाभलेला आहे. केवळ महाराष्ट्राचा जर विचार केला तर 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि एवढा प्रचंड सागर ज्यावेळेला महाराष्ट्राच्या किंवा समुद्र किनारा भारताच्या चारी बाजूला लाभला असताना जर भूप्रदेशाचा आपण विचार करतो पृथ्वीच्या त्यावेळेला केवळ 31% भूभाग हा आहे 29% भूभाग आहे आणि उरलेला 71% हा भाग जो आहे पाण्याने व्यापलेला आहे. आणि एवढं पाणी असताना देखील आपल्याला पाण्याचं सुव्यवस्थित नियोजन नसल्यामुळं आपल्याला पर्यावरणीय संकटांना आणि संकटांना सामोरं जावं लागतं. जसं की आपण आता पाहतो की जंगलतोड जर झाली तर पर्जन्यमान पडणार नाही.
पर्जन्यमान न पडल्यामुळं किंवा जंगल नसल्यामुळं थंड प्रदेश राहणार नाही किंवा थंडपणा राहणार नाही. महाराष्ट्रातच जर सध्या पाहिलं तर आपण थंडी खूप कमी प्रमाणात सध्या अनुभवली आणि नंतर आता अगदी कमी झालेली आहे 2-4 दिवसात किंवा या आठवड्यात. काही भागात जर हवामानात बदल झाले तर आणखी बदललेली स्थिती दिसते. परंतु इतर बाबतीत जर पाहिली तर ती थंडी जर जास्त असेल तर निश्चितपणे भविष्यात इतर काही हिरवळ आपण म्हणूया, जमिनीचं असणारं पाण्याचं प्रमाण म्हणूया, ते चांगलं राहू शकतं किंवा टिकून राहू शकतं. परंतु उष्णता जर सुरू झाली तर पाण्याची पातळी ही आणखी जमिनीतली खाली जाईल आणि समुद्र किनाऱ्यावरती असणारं पाणी जे आहे ते तसंच राहू शकतं. कारण त्याच वेळेची झालेली वाफ आणि त्याच वेळेचं होणारा पर्जन्यवर्षाव हा होऊ शकत नाही. परंतु विशिष्ट प्रकारचं दमट वातावरण ज्यावेळेला निर्माण होईल त्यावेळेला त्याचं बाष्पीभवन झालं तर पर्जन्यात रूपांतर व्हायला मदत होऊ शकते किंवा बालमृत्यूचं प्रमाण जे आहे ते त्यातून कमी व्हायला मदत होऊ शकते. माता आरोग्य सुधार जे कार्यक्रम आहेत किंवा HIV अनुषंगाने जे काही यंत्रणा राबवलेल्या आहेत, मलेरिया असेल, इतर रोगांचा जो काही सामना करावा लागतोय त्या अनुषंगाने असेल, पर्यावरणीय शाश्वत सुनिश्चितता जी आहे ती टिकवण्याच्या अनुषंगाने असेल, विकसनशील साठी जागतिक भागीदारी जी आहे ती वाढवण्याच्या दृष्टीने असेल, अशी वेगवेगळी उद्दिष्ट सुरुवातीच्या अगदी दारिद्र्य असेल, उपासमार असेल याला समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने किंवा सर्वाधिक दृष्टीनं प्राथमिक शिक्षणावर भर देण्यासाठी शासन खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करत असतात. त्याच बाबतीत शाश्वत विकासाचं उद्दिष्ट हे देखील याच्यात महत्त्वाचं आहे. 2030चा शाश्वत विकासाचा जो अजेंडा आहे सर्व संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारलेला आहे आणि 2015 मध्ये सदस्य देश शांतता आणि समृद्धीसाठी सामायिक रोडमॅप प्रदान करतात. या रोडमॅपच्या आधारावरती खरं तर 30ला आपल्याला जो टप्पा गाठायचा आहे तो 15 पर्यंतचा रोडमॅप तयार होता. त्यानंतरचे असणारे वेगवेगळे सरकार आपण म्हणतो. मग सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार असो किंवा स्टेट गव्हर्नमेंट राज्य पातळीवरचं सरकार असो याच्यातून असणाऱ्या ज्या काही बाबीची तरतूद सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने केलेली आहे ती चिरकाळ टिकण्याच्या दृष्टीनं त्याच्यावर भर दिलेला आहे. तसा प्रयत्न त्यातून केलेला दिसतो आपल्याला. शाश्वत विकासाचा जो अजेंडा आहे किंवा शांतता आणि समृद्धीसाठीचा असणारा सामायिक रोडमॅप तो मांडताना काही बाबतीत ही निश्चित विचार करावा लागला किंवा तशी मांडणी ही करावी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर विकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या दृष्टीने जर पाहिलं तर जागतिक भागीदारी ही HD ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये 2017चं गोल किंवा 2017चं उद्दिष्ट समाविष्ट घेतलेलं आहे. 169 जी काही देशांची यादी होती त्याच्यात 17व्या नंबरचं उद्दिष्ट किंवा 2030 मध्ये हे साध्य करण्यासाठीचा प्रयत्न हे झालेला दिसतो. त्याच्यात 17 गोल्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीची. परंतु आपण सर्वात जास्त फोकस केला त्या अनुषंगाने गरिबीचा सर्व प्रकार संपवावा या दृष्टीनं गरिबी संपुष्टात आणण्यासाठी काय करता येऊ शकतं किंवा काय केलं पाहिजे या दृष्टीने त्याच्यात प्रयत्न आहेत. या समूळ उच्चाटनासाठी गरिबीच्या दृष्टीनं काय करता येऊ शकतं किंवा किती बाबी अवेलेबल करता येतील. तर गरिबीच्या दृष्टीनं जसं आपण मगाशी सांगितल्या पद्धतीनं स्वस्त धान्य दुकानामार्फत काही सोयीसुविधा पुरवता येतील का? या सोयीसुविधाच्याच बरोबर काही आवश्यक साधनसामग्री जसं की आता आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने जर विचार केला तर केंद्राकडून लेबर इकॉनॉमी कव्हर करण्याच्या दृष्टीने किंवा श्रमाला एक चांगलं पाठबळ देण्याच्या दृष्टीनं बांधकाम क्षेत्रातली वेगवेगळी जी काही साधनसामग्री असते त्याचं किट वाटप करण्याचं काम आफ्टर कोविड किंवा कोविडच्या नंतरच्या काळात शासनाच्या मार्फत केलं गेलं. गरिबीचा सर्व प्रकार त्याच्यातून संपला नाही परंतु काही प्रमाणात उपाययोजना म्हणून शासनाने अशा त्याला प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून दर 3 महिन्याला 2-2 हजार रुपये जे काही अल्पभूधारक बरोबरच खरं तर गरीब आहेत गरजू आहेत अशांची जी काही डेटा आकडेवारी शासनाकडे होती त्या शासनाने त्याच्यात तरतूद करून तशा पद्धतीचे 2-2 हजार रुपये अकाउंटला दिले गेले आणि याच 2-2 हजारामध्ये असणारे अकाउंटची काही वितरणाची यंत्रणा होती ती कोट्यावधी रुपयाची रक्कम ही देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत
किंवा गरजू नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. शांतता आणि समृद्धीचं जे काही रोडमॅप त्यांनी तयार केला त्याच्यामध्ये गरिबाला किंवा सामावून घेता येऊ शकतं किंवा गरिबी त्याची संपावी या दृष्टीने प्रयत्न केला. भूक संपवा, पोषण सुधारा आणि अन्न सुरक्षा मिळवा. भूक म्हणजे अगदी स्वस्त किंवा अल्प दरात महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र सरकारने सध्या शिवभोजन थाळी ही अगदी 10 रुपयामध्ये थाळी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे जे कोणी गरजू असतील, अल्प उत्पन्न मिळवणारे असतील, त्यांना एक वेळेचं छोटंसं का होईना पण काही प्रमाणातलं जे काही तात्पुरती गरज भागेल अशा पद्धतीचं अन्न देण्याचं काम या भूक संपवाच्या अनुषंगानेच आपण म्हणूया किंवा अन्न सुरक्षा देता येऊ शकते का या दृष्टीने शासनाने केलेलं जे नियोजन आहे ते तत्परतेने तशाच पद्धतीने दिलं गेलं. शासनाच्या पातळीवरती केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, असे वेगवेगळे प्रयत्न हे झालेले दिसतात किंवा त्याच्यात असणारे बदल हे घडून येत असताना दिसतं आपल्याला. भूक संपवायच्या अनुषंगाने जसं म्हटलं तर तसं पोषण सुधार, पोषक आहार किंवा पोषण आहारात कसे बदल करता येऊ शकतात, किती बदल करता येऊ शकतात, जसं की माता असतील किंवा महिला असतील, महिलांच्या आरोग्यासाठी काय देता येऊ शकतं, अन्न सुरक्षा कशा पद्धतीने मिळवता येऊ शकते. अन्न सुरक्षा मिळवताना तांदूळ आणि गहू हे स्वस्त धान्य दुकानाच्या मार्फत प्रत्येक कुटुंबाचा विचार करून त्या ठिकाणी 35 किलो धान्य हे शासनामार्फत म्हणजेच 20 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ अल्प दरामध्ये अगदी उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळं सुनिश्चित अशा पद्धतीचं एक अन्न सुरक्षा त्या कुटुंबाला मिळालेली दिसते. निरोगी जीवन आणि कल्याण सुनिश्चित करणं यावरती सुद्धा विशेष भर दिला आहे. निरोगी जीवन म्हणजे कुठल्याही प्रकारचे आजार जडू नये किंवा होऊ नयेत या दृष्टीने शासनाकडून प्रयत्न केला आणि कल्याण सुनिश्चित करणं किंवा त्या कुटुंबाचं कल्याण, लोकसंख्येचं कल्याण याच्यावरती भर दिला. स्वच्छ पाण्याची सुविधा जी आहे ती उपलब्ध करून दिली आणि शाश्वत व्यवस्थापन सुनिश्चित करणे या दृष्टीने देखील प्रयत्न केले गेले. शाश्वत व्यवस्थापन सुनिश्चितता करणे आणि सर्वांसाठी स्वच्छता. आत्ता आपण पाहतो की स्वच्छ भारत अभियान अशा पद्धतीचे अभियान का राबवलं गेलं, कारण पाठीमागं आपण तशी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणून आता आपण पाहतो की स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ पुणे अभियान, स्वच्छ मुंबई अभियान म्हणजे वेगवेगळी अभियानं किंवा शासनामार्फत पुरवली जाणारी, मग दिल्ली असतील किंवा इतर काही राज्य असतील त्या त्या ठिकाणची एरिया वाईज ह्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी किंवा स्वच्छतागृह सर्वात जास्त महत्त्व स्वच्छ भारत अभियान जे आपण म्हणतो ते अगदी गांधीजींचा चष्मा एका बाजूला स्वच्छ आणि भारत अशा 2 डोळ्यांच्या अनुषंगाने किंवा 2 मिररवरती तशा पद्धतीने लिहिलेलं असतं. म्हणजे स्वच्छ पाणी, क्लीन वॉटर सुद्धा आपल्याला मिळालं पाहिजे. त्याचबरोबर सर्व ठिकाणची स्वच्छता ही देखील आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाची असते. त्यामुळंच या अशा बाबीवर खरं तर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीनं या पॉईंटमध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आज थांबूया. थँक्यू सो मच.